नमस्कार, वेलकम बॅक टू हेमांगी शेलार चॅनल. आज आपण बघणार आहोत दुधी आणि चणा डाळ भाजी. त्यासाठी काय काय घेतले, दुधी बारीक चिरलेलं आहे, चणा डाळ आपल्याला अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालायची. त्याच्यानंतर आपला कांदा, टोमॅटो, लसूण आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये हा भाजलेला कांदा, खोबरं, त्याच्यानंतर ही दालचिनी, कोथिंबीर, जिरं, बडीशोप हे सगळं घेतलेले आलं आहे आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं तर आपण लसूण घालून घेऊया. लसूण चांगलं तडतडलं की मग त्याच्यात कांदा, टोमॅटो घालून घेऊया. कांदा टोमॅटो व्यवस्थित नोकरून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे आपलं मगाचं वाटण आहे जे मी तुम्हाला मिक्सरमध्ये दाखवलेलं, ते वाटून घेतलेलं आहे आपण. ते आपण आता भिजत घालूया. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतवून घ्या. याच्यात मी 2 कोकम घालते. कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. बघा, इकडे वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे. मग आपले हे मसाले म्हणजे घरगुती लाल मसाला, मीठ, हळद हे घालून घेऊया. त्याच्यानंतर हा गरम मसाला घालायचा आहे. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले व्यवस्थित परतले की त्याच्यात ही जी भिजत ठेवलेली चणा डाळ होती ती घालून घेऊया. चणा डाळ घातली की हा गुळाचा खडा त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला. गूळ घालायचा आहे. गूळ घालून झाला की हा दुधी घालूया. हा सगळा दुधी घालून घेतलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केलं की त्याच्यात आपण हे पाणी घालून घेऊया. पाणी घातलं की कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊया. दुधीची भाजी तयार. धन्यवाद.